नमस्कार. महापालिका रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपला एक व्हिजन मांडतोय की ते नगरसेवक झाल्यानंतर काय करणार आहे, कुठल्या मुद्द्यांसाठी निवडणूक लढवत आहे, अशा प्रश्नांवरती रोज एक भावी नगरसेवक आपल्याशी चर्चा करत असतात. आणि आज प्रभाग क्रमांक 2 मधनं प्रभाग क्रमांक 2 मधनं ज्याला निवडणूक लढवत आहेत अशा सुरेखा सुंदर खरात मॅडम माझ्यासोबत आहेत. सुरेखा मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार. खूप साऱ्या महिला मागच्या वेळेस खूप चांगल्या महिलांनी मागच्या सभागृहात काम केले. आताही खूप साऱ्या महिला सभागृहात येऊ इच्छित आहेत आणि त्यांचं सगळ्यात पहिले ही जी स्थानिक निवडणूक आहे, स्थानिक प्रश्नांना घेऊन आपण ही निवडणूक लढवत असतो. म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या गल्लीतले प्रश्न मांडून शहराचा विकास कसा करता येईल त्यासाठी एक महत्वाची निवडणूक आहे. तुम्हाला असं का वाटलं की मला ही निवडणूक लढवावी आणि मग तुम्ही या निवडणुकीत पार्टिसिपेट होत आहेत, का उभा आहात? मी एक नागरिक म्हणून नागरिकाच्या समस्या जाणलेल्या आहेत, मी त्या सोडवण्यासाठी मी निवडणुकीमध्ये उभी आहे. मी जर नगरसेवक निवडून आले तर मी नागरिकांच्या समस्या सोडवेल. महिलांच्या रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, परत अजून पथदिवे, लाईटी वगैरे. तुमच्याकडे तुमचा जो भाग आहे तो कुठला आहे, तिथं सगळ्यात जास्त समस्या कुठली आहे? आमच्याकडे प्रभाग क्रमांक 2 मध्ये होनाजी नगर मध्ये पाण्याची जास्त समस्या आहे. गेले कित्येक दिवस म्हणजे वर्ष झाले, आम्ही स्वतः तिथं राहतो. 10-20 वर्ष झाले आम्हाला पाण्याची सोय नाहीये. बाजूला आमच्या हर्सुल तलाव आहे. हर्सुल तलाव मधून सिटीला पाणी पुरतं, पण आम्हाला अजून महानगरपालिकेचं पाणी नाही. पाणी आता पाण्याची लाईनी तर आल्यात, पण टाकी पण बसवल्या, पण त्या टाकीमध्ये महानगरपालिकेचं पाणीच नाही अजून. म्हणजे पाणी तुम्हाला इतकं जवळ आहे, तुम्हाला पाणी आम्हाला पाणी नाही. तर मग अशी समस्या किती वर्षापासून आहे? आम्हीच राहायला येऊन 20 वर्ष झाले, तेव्हापासून समस्या ही अशीच आहे. तुमचा जो प्रभाग आहे त्याची कशी रचना आहे? कुठले कुठले भाग येतात तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभागामध्ये सारा वैभव, होनाजी नगर आहे, N11, N12, हाडको, अजून श्रीपाद कॉलनी, नवनाथ नगर. तर पाण्याची जी समस्या आहे साधारणतः 20 वर्षापासून आहे. सगळे शहरात जे पाणी सगळ्या शहरात आहे त्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आहे का तशाच प्रमाणात पाण्याची सोय? नाही, तशाच प्रमाणात. तुम्हाला पण पाणी मिळत नाही? महानगरपालिकेचं पाणी नाही. म्हणजे त्या भागात पाण्याच्या लाईन्स आल्या नाही का पाणी वेळेवर येत नाही? प्रभागात पाण्याच्या लाईन्स आलेल्या आहेत, पण पाणी नाही आलेलं अजून. म्हणजे लाईन आहे फक्त, पाईपलाईन आहे पण पाईपलाईनला पाणी नाही. पाणी नाही. तर तुम्ही तुमचा जो पहिला अजेंडा असणार आहे तो पाण्यासाठी काम करणार? पाण्यासाठी आम्ही काम करणार आहे. सुरेखा मॅम, की आपण बोलत होतो की तुम्हाला बाकी तुम्ही इतक्या सगळ्या प्रश्नांसाठी चांगलं काम करणार आहात, पण पक्षाला तुम्हाला का संधी दिली? अनेक जणांनी तुमच्या वार्डात तिकीट मागितलं होतं, तुम्हाला का तिकीट दिलं पक्षानं? पक्षाने आमच्या वार्डामध्ये येऊन, प्रभागामध्ये येऊन सर्वे केला असेल, विचारपूस झाली असेल की ह्या उमेदवाराला आम्ही उभं करतोय, हा उमेदवार कसा आहे बाबा, की या वार्डामध्ये याचे काम कर्तृत्व कसं आहे, कामगिरी कशी आहे, हा काय करू शकतो. तर त्यांना विचारलं, त्यांच्याकडून त्यांना पॉझिटिव्ह विचार आले असेल, त्याच्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार आहे आणि त्यांनी मला निवडणुकीला तिकीट दिलं. बरं, आता तुम्हाला तिकीट तर मिळालंय. पुढच्या मागच्या काही वेळेस आपण चर्चा केली की 2 तुम्ही सीसीटीव्ही साठी आणि पाण्यासाठी काम करणार आहात. अजून जो ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा बाकीच्या सगळ्यासाठी तुम्ही काय असे प्लॅन्स केलेत का? की शहरातले काही इतर प्रश्न आहेत, त्यात प्रामुख्याने खूप दिवसाचा गाजला सिडकोचा फ्री होल्डचा प्रश्न आहे, मालमत्ता आहे शहरातल्या, त्यांच्या मालमत्ता कर खूप जास्त आहे. मागे मुंबईमध्ये निर्णय झाला होता का काही छोट्या घरांना कर लागणार नाही, यावरती काही तुमचे तसं काही करणार आहात का? हो, आम्ही सिडको हाडकोचे घर आहेत ते लीज मुक्त करू आणि त्यांना मालकी हक्क मिळवून देऊ त्यांना. आणि 700 स्क्वेअर फीट घराच्या त्यांच्या आम्ही कर माफी करून देऊ. आणि अनधिकृत बांधकाम नियमित करून घेऊ. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही 4 दवाखाने खोलू, त्याच्यामध्ये 100 खाटं असतील, त्याच्यामध्ये MRI, परत एक्सरे मशीन, सिटी स्कॅन, हे सगळ्या मशिनरी उपलब्ध राहतील. आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत आम्ही इलाज पुरवू. का तुम्हाला आता असं वाटतं एवढं सगळं झालं, तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? बाकीचे पण उमेदवार असं म्हणतात की आम्ही हे करू ते करू, तुम्हाला काय दिलं पाहिजे?
एक नवीन जनरेशनला तुम्ही जर संधी देत असाल तर नक्की पुढं एक नवीनच आणि वाडाचा विकास होईल. आणि एक महिला जरा घर सांभाळू शकते तर ती का बरं वाढण्याचं म्हणजे प्रभाग का नाही सांभाळू शकत? ती घर सांभाळते, मुलं सांभाळते, मग ती एक प्रभाग बी सांभाळू शकते ना. त्याच्यासाठी मला वाटतं त्यांनी मला संधी दिली पाहिजे. तर जे सगळे जे आता तुमच्या प्रभागातले जे नागरिक ऐकतायत किंवा तुम्ही सगळे मतदार आहे त्या मतदारांना काय आव्हान कराल? त्या मतदारांना काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? काय आव्हान करायचंय मतदानासाठी तुम्हाला? मी सुरेखा सुंदर खरात, प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस एक महिला प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रभागातील नागरिकांना आवाहन करते की येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद.